नमस्कार. आपला नववर्षाच्या पहिल्या दिवशी 13व्या दशकातला हा चौथा समास, ज्याचं नाव प्रलय नाम निरूपण असंच आहे. त्या प्रलयासंबंधी आपण म्हणणार आहोत. खरं काय योगायोग म्हणायचं का काही माहित नाही. नववर्ष स्वागत करतोय आपण आणि समर्थ मात्र नेमका समास आपला असा आलाय की प्रलयाचा विचार करतायत. क्षणभर आपल्याला प्रलय शब्द वाचल्यानंतर असं वाटतं की प्रलय म्हणजे नाश, आणि ह्या प्रलयाबद्दल समर्थ सांगणार आहेत. पण या छोट्याशा 24 ओव्या असणाऱ्या समासामध्ये समर्थाने एक वेगळा चिंतनासाठी आपल्याला विषय दिलाय. कशाचा प्रलय? प्रलय याचा अर्थ प्रकर्षेण लय, ज्याचा अगदी प्रकर्षाने आपल्याला लय करायला हवा. लय म्हणजे कमी करणं. आपण मराठीमध्ये प्रलय शब्द वापरतो किंवा नेहमी प्रलयासंबंधी ह्यापूर्वी जे समास आपले आलेले आहेत तेव्हा जो प्रलय शब्द वापरलाय त्याच्यापेक्षा आता वेगळ्या अर्थानं, वेगळ्या चिंतनानं या शब्दाकडे आपल्याला बघायचं आहे. मी असं म्हणत होते की समर्थ एक अत्यंत उत्तम शिक्षक आहे, त्यामुळे ते महत्वाचा विषय वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर मांडतायत. वयाचा विचार आपण नको करूया. समर्थांच्या समोर असणारे जे त्यांचे महंत आहेत ते कदाचित आपल्या तुलनेत वयाने लहान असतील, पण त्या लहान वयातही त्यांना या ज्ञानमार्गाच्या साधनेमध्ये त्यांना तयार करायचं होतं. त्यामुळे हा ज्ञानमार्गाचा जो हा साधनेचा अभ्यास आहे, म्हणजे या सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीची स्थिती, सृष्टीचा लय, याची वारंवार समर्थ चर्चा करताना आपल्याला दिसतात. जे सन्मार्गी साधक आहेत या किंवा आपण ज्ञानमार्गी म्हणूया, सन्मार्गी सगळेच साधक आहोत, पण ज्ञानाच्या मार्गाने जाणारे जे साधक आहेत. आता इतक्या दिवसांच्या अभ्यासानं आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाचा एक पिंड असतो. कोणी कर्ममार्गी असतो, कोणी ध्यानमार्गी असतो, कोणी ज्ञानमार्गी असतो, कोणी योगमार्गी असतो. तर त्याप्रमाणे जो ज्ञानमार्गाची साधना करणारा आहे त्याला ते स्वतःचं रूप, ईश्वर रूप आहे हे जाणून घेत असताना अनेक प्रश्न निर्माण होतात. चिंतनामध्ये अनेक प्रश्न त्याच्या मनात येतात की हे जग कसं निर्माण झालं, किंवा हे जग कोणी निर्माण केलं, किंवा ईश्वर म्हणजे नेमकं काय आहे, त्या ईश्वराचं स्वरूप काय आहे, मी म्हणजे कोण आहे, किंवा माझा या जगताशी काय नेमका नातेसंबंध आहे, माझा आणि ईश्वराचा नेमका संबंध काय आहे. अशा विविध प्रश्नांचा विचार त्याच्या मनात येतो आणि त्या प्रश्नांबद्दलचं चिंतन हा ज्ञानमार्गी साधक करत असतो. यासाठी दासबोधामध्ये आपण आता 13व्या दशकापर्यंत आलोय. 13व्या दशकाच्या अगोदर काही विषयांचा आपण अभ्यास केलाय. त्याची आठवण होण्यासाठी द्यायची की चुकून आपल्याला जेव्हा आपण पुन्हा अभ्यास करू तेव्हा ते समास आले की आपल्याला आठवेल. आपण जो 6वा दशक पाहिला होता तेव्हा त्याच्यात मायोद्भव निरूपण पाहिलं होतं, सृष्टीकथन पाहिलं होतं, दृश्य निरसन, जे जे दिसतंय ते कसं नष्ट होणार आहे, याचे विचार आपण 6व्या दशकातच केले होते. त्याच्यानंतर सुद्धा 8व्या दशकामध्ये आपण असं सूक्ष्म आशंका निरूपण या नावाने किंवा सूक्ष्म पंचमहाभूत या नावाने 2 समासांचा अभ्यास केला होता. आपल्याला स्थूल पंचमहाभूत कळतात, सूक्ष्म पंचमहाभूत ती पण कशी अभ्यासायची त्याचा पण आपण विचार केला होता. त्याशिवाय आपण एक बीज लक्षण, आपण वनस्पतीचं उदाहरण घेऊन पाहिलं होतं की एवढीशी ती बी, पण त्या बीजामध्ये काय नेमकं आहे की ज्यामुळे त्या बीजातल्याच अंशाने ह्या सगळ्या नंतर होणारा जो वृक्षाचा पसार आहे तो त्याच्यातूनच येतो. भले सगळ्यांना मिळणारं हवा, पाणी, उजेड ह्या सगळ्या गोष्टी त्या बीजाला मिळणार, परंतु त्या बीजातून निर्माण होणार, म्हणजे आंब्याची कोय असेल तर आंबेच येणार, जांभळाची बी असेल तर जांभळाचाच वृक्ष येणार, हे जसं घडतं त्या बीज लक्षणातून सुद्धा आपण हा विचार केला होता. त्यावेळेला एक पंचप्रलय या नावाचा समास पण आपण अभ्यासलोय. आज त्याची आठवण आपल्याला करून घ्यायची आहे, पण प्रलय शब्दाचा अर्थ मात्र आज जरा वेगळ्या पद्धतीनं समर्थ आपल्याला शिकवणार आहेत. असा सगळा जो सृष्टीचा क्रम आहे त्याचा विचार पूर्वी झालाय. आणखीन एक विचार आपल्याला समर्थांनी असं सांगितला की जो मागच्या समासापासून पण सुरू झालाय की प्रत्येक गोष्टीची एक उभारणी असते आणि संहार असतो. बोलायला सोपं आहे आणि तसं पाहायला गेलं तर आपल्याला भोवतालच्या सगळ्या ह्याच्यातून अनुभव पण आहे की आपण सुद्धा सगळेजण निर्माण झालोय, नाश पावणार आहोत. सभोवताली असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार जर आपण केला, अगदी बारीक सारी कुठलीही गोष्ट असू दे, सुईपासून कुठली, की आपण म्हणतो की हो तिची निर्मिती झाली, तिचा काही काळ उपयोग झाला,
ती जुनी झाली आणि मग ती नाहीशी झाली. असं हे येणं, असणं आणि जाणं हे चालूच असतं. यालाच आपण म्हणतो उत्पत्ती, स्थिती आणि लय. आणि वेगळ्या अर्थाने उभारणी होणं, निर्मिती होणं, स्थिती असणं आणि नाश पावणं अशा अर्थाने म्हणतात. आता समर्थांच्या मते असा विचार करायचा की हे जसं एक प्रचंड मोठं आकाश एखादं सृष्टीला झाकण असल्यासारखं सृष्टीला व्यापून असणार आहे, तसं म्हणे मुळात निश्चल ब्रह्म जे आहे ते सगळीकडे आहेच आहे. हे आपल्याला ज्या वस्तू वेगवेगळ्या नावानी, वेगवेगळ्या उपयोगाने, वेगवेगळ्या आकाराने दिसत आहेत त्या सगळ्या एकाच छत्राखाली आहेत. तर त्या कुठे आहेत? तर त्या ब्रह्माखाली आहेत. सगळं जे की आहे ते ब्रह्म आहे, निश्चल ब्रह्म आहे आणि ते सगळीकडे असं पसरलेलं आहे. त्याला उदाहरण एकच आपल्याजवळ आहे की आकाश जसं विस्तारलेलं आहे सगळीकडे, कुठेही बघावं तर आपल्याला आकाश दिसतं, तसं हे ब्रह्म सगळीकडे. म्हणजे आकाश म्हणजे ब्रह्म नाही. एक आपल्याला ब्रह्माची कल्पना यावी म्हणून त्याच्यासाठी एक आकारासाठी घेतलेलं उदाहरण. आणि मग जसं आकाशामध्ये एखादी वाऱ्याची झुळूक यावी तसं बळे हे जे सगळं ब्रह्म आहे त्या ब्रह्मामध्ये सहज सहज वाऱ्याची झुळूक जितकी सहज तितकं सहजपणानं माया निर्माण झाली. आणि म्हणजे अर्थातच ती माया वायू स्वरूप, मग वायूपासून तेज, तेजापासून आप, आपापासून पृथ्वी अशी निर्माण होत गेली. आकाशात जसे ढग येतात आणि जातात तसं या निर्गुण ब्रह्मामध्ये या सृष्टीच्या निर्मिती झाली. आणि अर्थातच नाश म्हणजे संहार या सगळ्या घडामोडी या इथे घडत असतात. अशा प्रकारचा विचार यापूर्वीच्या मगाशी सांगितलेल्या सगळ्या समासांमध्ये आपण थोड्याफार प्रमाणात पाहिलाय. या सगळ्याचा जो काही परिणाम आहे तो निश्चल परब्रह्मावर काही होत नाही, तो आहेच आहे. म्हणजे जे जे काही निर्माण झाले ते अवघेची नासले. जे काही निर्माण होतं ते नाहीच होतं. परी मुळी ब्रह्म ते संचले जैसे तैसे. एक ब्रह्म नावाचीच गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये ते निर्माण पण झालं नाही, ते नाश पण पावत नाही, ते आहेच आहे. बाकी सगळ्या गोष्टी येतात आणि जातात. जे जे काही निर्माण झाले ते आधीच ब्रह्मे व्यापिले. आणखीन एक वेगळ्या पद्धतीने विचार केला तर आपण ज्याला निर्मिती म्हणतोय ते सगळं ब्रह्माने व्यापूनच आहे. म्हणून आपण नेहमी समर्थांच्या शिष्यांच्या गोष्टींमधली एक गोष्ट पाहतो की वाटीभर ब्रह्म दे तर ती वाटी आधी रिकामी करून दे. याचा अर्थच तो आहे की जे जे काही निर्माण झाले ते आधीच ब्रह्मे व्यापिले. अंतर्बाह्य ब्रह्माने व्यापलेलंच आहे. सर्व नाशता उरल्या विनाश ब्रह्म. बरं, हे जे काही व्यापलेलं आहे ती वस्तू नाहीशी झाली तरी ते ब्रह्म उरणारच आहे. अशा पद्धतीने ह्या ब्रह्माचा विचार यापूर्वी पण आपण पाहिलाय. आज पुन्हा एकदा हे सगळं वेगळा प्रलय शब्दाचा वेगळा अर्थ लक्षात घेताना हे सगळं आठवून ठेवण्यासाठी मागचा उल्लेख फक्त केला. मागच्या समासाच्या वेळेला जाता जाता आपण दूरदर्शनच्या स्क्रीनचं एक उदाहरण घेतलं होतं आणि आपण असं म्हटलं होतं की त्या दूरदर्शनच्या स्क्रीनवर जे की आपण पाहतो, काय सिनेमा पाहू, मालिका पाहू, ते पाहण्यापूर्वी तो स्क्रीन जो आहे तो स्वच्छ दिसतो. मग ते जे काही आपण सिनेमा पाहतो, मालिका पाहतो त्यावेळेला त्या मालिकेमध्ये घडत असणाऱ्या सगळ्या ज्या काही घडामोडी दिसतात त्या घडामोडी पाहत असताना त्या पडद्याचं आपल्याला विस्मरण होतं, कारण आपण तेच पाहत असतो. त्याच्यावर दिसणारी गोष्ट आपण पाहत असतो, त्यामुळे तो पडदा विस्मरणात जातो. मालिका संपली की पुन्हा पडदा जसा आहे तसा आपल्याला दिसतो. मग त्या मालिकेत दिसणाऱ्या ज्या विविध गोष्टी आहेत, विविध पात्र आहेत, निरनिराळ्या वस्तू आहेत, त्या पडद्याला काही चिकटत नाही, त्याचा काही त्याचे संबंध नसतो. बटन ऑन आणि ऑफ चालू असतं तेव्हा ते दिसतं, बंद केलं की ते पुन्हा पडदा होता तसा असतो. तसं हे आत्मस्वरूप आहे. सगळ्या ज्या काही घडामोडी होत असतात या दृश्य जगामध्ये त्याचा त्या आत्मस्वरूपाशी काहीही संबंध नसतो. ते निर्लेप असतो. अगदी टीव्हीच्या पडद्या स्क्रीनसारखं ते निर्लेप आहे. मालिकेत दाखवलेल्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे समजा समुद्र दाखवला तर तो काही स्क्रीन ओला होत नाही, का तिथे अग्नी काही आग लागल्याचं दाखवलं तर तो काही पडदा की जळत नाही, किंवा आणखीन ज्या ज्या गोष्टी तिथे घडत असतात, समजा तलवारीने युद्ध चाललेलं आहे तर तो काही पडदा फाटत नाही वगैरे वगैरे. तर तसंच या आत्मस्वरूपाचं आहे की आत्मस्वरूपामध्ये या दृश्य जगातल्या घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा काही परिणाम होत नाही. सगळ्या घटना घडत असतात,
जात असतात. ते जे मूळ आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. गीतेमध्ये आपण सगळ्यांचा पाठ असणार श्लोक आहे, नैनम चिन्हती शस्त्राणी नैनम दहती पावका न चेदम क्लेदयापो न शोषयती मारुता. काही कशाचा परिणाम होत नाही, शस्त्राचा होत नाही, अग्नीचा होत नाही, पाण्याचा होत नाही, वगैरे वगैरे. आता हाच सगळा विचार घेऊन आजच्या 24 ओव्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. नेहमी आपण जेव्हा समासाचा अभ्यास करतो तेव्हा अशा ठळक मुद्दे आपल्याला त्या समासामध्ये मिळतात की या ओळीपासून या ओळीपर्यंत हा विषय समर्थ म्हणतात, मग त्याच्यातून दुसरा. आता आजच्या समासात असं आहे की एकच एक सगळ्या 24 ओव्यांमध्ये एकच एक समर्थ विषय जंत्री लावावीत असं सांगून टाकणार आहे. म्हणजे ते वाचता वाचता जे कोणी वाचून आले त्यांना माझा मुद्दा लगेच पटेल. ते वाचता वाचता आपण एखादा सिनेमा बघतोय, भीतीदायक सिनेमा बघतोय असं आपल्याला वाटेल आणि भराभरा त्या चित्रपटामध्ये एकामागोमाग एक घटना घडून जात आहे आणि पटकन तो चित्रपट संपतोय. तसं समर्थ या 23 ओव्यांमध्ये वर्णन करणार. ते काय म्हणतात की काय घडेल सांगू का? 100 वर्ष पाऊसच पडणार नाही. 100 वर्ष पाऊस पडणार नाही म्हणजे दुष्काळ. एका सेकंदात आपल्या लक्षात की 100 वर्ष पाऊसच पडणार. अहो जूनमध्ये पावसाळा तर तो जुलै आला आणि पाऊस नाही की आम्ही हैराण होतो आणि सलग 100 वर्ष पाऊस पडणार नाही. सृष्टी जळायला लागेल. इथे सारख्या बुशफायरच्या बातम्या येतात तर लोक हवालदिल होतात. प्रचंड जंगल आहे, त्या जंगलामध्ये इतकी झाडी आहे की झाडांच्या घर्षणाने आग लागते आणि खूप नुकसान होतं. असं म्हणजे जंगल पेटून उठतात. तर असं सृष्टी 100 वर्ष पाऊसच पडला नाही तर सृष्टी जळायला लागेल. किती तर पर्वतच्या पर्वत गडप होतील, अशा जमिनीला भेगा पडतील. जमिनीच्या भेगांची कल्पना समर्थ काय सांगतात की पर्वतच्या पर्वत जमिनी खाली जातील. अशा मोठ्या भेगा कसल्या त्या आपल्याला खड्डेच म्हणाले, असे मोठे मोठे प्रचंड खड्डे पडतील. सूर्याची किरणं म्हणजे जणू काही ज्वाळा, इतके उष्णता घेऊन येतील की जणू काही ज्वाळा जमिनीवर येत आहेत आणि 100 वर्ष पृथ्वी जळत राहील. तो जाळ ज्या शेषाने ही पृथ्वी घेतली आहे त्या शेषापर्यंत जाईल. तो शेष ह्या अग्नीमुळे विष ओकायला लागेल. त्या विषाने आणखीन ज्वाळा निर्माण होते. मग त्या पाताळापर्यंत जातील. पाताळ सगळं भस्म होऊन जाईल अग्नीमुळे. मग ते झालं की पंचमहाभूत खवळतील. प्रचंड वादळ होईल. इतकं वादळ होईल की त्या वादळामुळे अग्नी आणखीन भडकेल. मग 11 रुद्र खवळतील, 12 सूर्य कडाळतील. हे जे की आहे हा नाश होण्याचा, प्रलय होण्याचा हा सगळा काळ आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यात प्रचंड वादळ, कडाळणाऱ्या विजा, पृथ्वीला असे तडाके बसतील सगळ्याचे. म्हणजे पृथ्वी फुटून जाईल, तडकून जाईल. कारण ती आता तिला आधारच नाही. कोण सांभाळायचा असा प्रश्न निर्माण होईल. चंद्र, सूर्य, तारे या सगळ्यांचा असा एकत्र गोळा होऊन जाईल. पृथ्वीची पूड तयार होईल. तिला आता कोणी आधारालाच नाही ना. असं उष्णतेनं सगळं धगधगत राहील आणि मग महाभयानक वृष्टी होईल. त्या पाण्यामध्ये ही जळून गेलेली पृथ्वी जी आहे तिची राख होऊन विरघळून जाईल. म्हणजे आता पृथ्वीला आधार देणारच कोणी नाही. पृथ्वी जळून खाक झालेली आहे, पाण्यामध्ये विरघळून गेलेली आहे. शेष कूर्म वराह असे आपण जे काय अवतारामध्ये पाहतो की कासवाच्या पाठीवरती कसं त्यांनी आणलं, वराहांनी आपल्या शिंगावर कसं आणलं. काही कोणी आता आधाराला नाही. आता तीच भस्मच झालेली आहे. आणि मग आकाशामध्ये प्रचंड ढग येतील. खूप गडगडाट होईल, विजांचा कडकडाट होईल. प्रचंड मोठ्या डोंगरासारख्या गारा पडायला लागतील. वादळ होईल. घनदाट अंधारून येईल सगळीकडून आणि समुद्र, नद्या, आकाशापर्यंत जणू की एकच होऊन जाईल. इतकं सगळं जलमय होऊन जाईल. म्हणजे आधी वर्णन केलं ते सगळं अग्नीने भस्म करून टाकलं. आता सगळं जलमय होऊन गेलं. सगळे 7ही समुद्र प्रचंड वाढतील. नाही तर आपण नेहमी वर्णन करतो की समुद्र सगळं पोटात घेतो, समुद्र वाढत नाही. तर आता इथं तसं नाही. समुद्र वाढून जाईल. प्रलय अग्नी खवळेल. सगळं तो अग्नी पाणी शोषून घेईल. आधीचा अग्नी आहेच, त्याच्यावर एवढं पाणी झाल्यानंतर तो अग्नी पाणी सगळं शोषेल आणि वारा अग्नीला साथ देईल. अग्नी भडकेल. आकाशाच्या पोकळीमध्ये वारा नाहीसा होईल आणि मग हा सगळा पंचमहाभूतांचा पसारा संपेल. म्हणजे खरं तर संपून जाईल. आता निर्मिती होऊन ती वस्तू राहणार कुठे, जागाच नाही तिला.
सगळं सगळं दृश्य नाहीसं होऊन जाईल आणि जे उरेल ते केवळ शाश्वत परब्रह्म उरेल आणि सिनेमा संपेल. समर्थांच्या 23 ओव्यांमध्ये एका पाठोपाठ एक जंत्री देऊन हे असं असं सगळं घडेल असं सांगितलं, ते सगळं संपेल. आता हे सगळं महाभयानक आहे. आता आपण विचार करा की असं घडणार आहे, केव्हा घडणार आहे? तर प्रलय होईल तेव्हा. म्हणजे नेमकं काय होणार आहे? त्यासाठी या प्रलय शब्दाचा अर्थ पुन्हा एकदा समर्थाने आपल्याला लावायला सांगितलेला आहे. लय होणं म्हणजे कमी होणं, नाहीसं होणं, कमी होणं अशा अर्थाने. प्रलय शब्द आपण आता पाहिला, तो आता जे काही वर्णन केलं तो जगाचाच अंत होणं. आपण आता विचार करूया की आपल्या भोवताली हे जे काही अपरंपार असं विश्व आहे, त्या विश्वाची 3 अंग आहेत. एक जडद्रव्य आहे, एक जीवन आहे आणि एक मन आहे. जर आपण अर्थ समजून घेऊया, जडद्रव्याच्या पण 3 अवस्था आहेत. एक घनभूत अवस्था आहे, द्रवभूत अवस्था आहे आणि वायुरूप अवस्था आहे. हे आपल्याला कळेल की प्रत्येक जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की काहींना आपण ज्याला आपण म्हणतो की वस्तू दाखवता येईल, आपल्याला घनभूत काहीतरी आकार दाखवता येईल. काही गोष्टी द्रवरूप दिसतील, काही वायुरूप दिसतील. जडद्रव्य जे आहेत त्या जडद्रव्या 3 प्रकारांनी आपल्याला दाखवता येतील. पण या सगळ्या ज्या अवस्था आहेत त्या बदलतात. म्हणजे घनभूत अवस्था आहे ती कमी कमी होईल. जसं अगदी आपण म्हणतो हिमालयाची सुद्धा काय उंची कमी होते वगैरे, नद्या आटून जातात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे अवस्थांमध्ये, आकारांमध्ये त्याच्या बदल होत असतो. जीवनाचा विचार केला की जीवनाची पण अनेक रूप आहेत. पशु, पक्षी, प्राणी, माणसं अशी अनेकांची जीवन आहेत. वनस्पती, या सगळ्यांच्या जीवनात पण बदल असतात, त्यांची पण रूप बदलत असतात. किंबहुना या अशा दृश्य जगामधल्या सगळ्या वस्तूंमध्ये बदल घडणं हे थांबणं शक्यच नाही. बदल घडणं थांबणं म्हणजे मग जीवन उरणारच नाही. बदल घडतच राहणार. लहान बाळ जन्माला आलं की ते थोडं 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 वाढणारच. वाढण्याची त्याची क्षमता जी काय 18 वर्ष 20 वर्ष की मग थांबेल, पण तोपर्यंत वाढतच राहणार. बरं, त्यानंतर जरी आकारात फरक झाला नाही तरी बाकी सगळ्या गोष्टींमध्ये बदल होतोच. हे आता आपल्याला माणसाच्या ह्याच्यावरून चटकन कळेल. पण वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या लक्षात येईल की या सगळ्यांमध्ये असे बदल घडतच असतात. ज्या घनभूत वस्तू आहेत, म्हणजे आपण असं म्हणू की टेबल, खुर्च्या किंवा अशा बनवल्या निर्मिती केलेल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये बदल काही तर ते जुन्या होतील. त्यांचा आकारात जरी बदल झाला नाही तरी झिजून काही आकारामध्ये, काही वस्तूंमध्ये बदल होईल ही एक गोष्ट. आणि नाहीतर त्यांचा उपयोग केल्यानंतर किंवा काही काळ गेल्यानंतर जुन्या होतील असंही होईल. त्यामुळे हे सगळं जे काही दृश्य जग आहे त्या जीवनामध्ये बदल होणं हे अगदी स्वाभाविकच आहे. जे बदल होऊ शकणार नाही अशी एकच गोष्ट आहे, ते म्हणजे परब्रह्म आहे. आता असा जर विचार वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी आपल्याला हे जे काही लय होणं आहे, कमी होणं आहे किंवा नाहीसं होणं आहे हे आपल्याला दाखवलं. त्यामुळे आपल्या हे लक्षात आलं की बदल होण्याचा जो काही नियम आहे तो या सगळ्या विश्वाला लागू पडणार आहे. कुठलीही वस्तू घ्या, व्यक्ती घ्या, चर अचर काही घ्या, त्याच्यामध्ये हा बदल होतोच असं आपल्याला दिसेल. याच्यातूनच ही जी काही प्रलयाची कल्पना समर्थ सांगताय ती तयार झालेली आहे. खरं तर असं आहे की ह्या विश्वाचा उदय केव्हा झाला, कसा झाला हे कोणालाच काही माहीत नाही. किंवा आत्ता हे जे सगळं वर्णन अगदी आपण अंगावर काटा आणणारं 23 ओव्यांमधलं सलग एका पाठोपाठ एक वाचलं, त्यामुळे तो असा अंत होणार या संबंध दृश्यसृष्टीचा तो केव्हा होणार आणि कसा होणार हे पण की आपल्याला निश्चित कोणाला सांगता येणार नाही. मग हा सगळा विचार का करायचा, तर एवढ्यासाठीच करायचा की हा सगळा बदल होणार असतो, नाश होणार असतो. त्यामुळे ह्या नाश होणाऱ्या, बदल होणाऱ्या गोष्टीमध्ये न अडकता जे शाश्वत आहे त्याच गोष्टीचा विचार आपण करावा. हे कळण्यासाठी हा सगळा एवढा टोकाचा विचार समर्थ आपल्याला करायला सांगतात. आणखीन एका पद्धतीने अध्यात्मशास्त्रामध्ये नेहमी पिंडी ते ब्रह्मांडी असं मानलं जातं. तर त्याच्यामध्ये आपण मानव किंवा मानवेतर असं काही प्राणी या सगळ्यांमध्ये पाहतो आपण की तो जीव जन्माला येतो, वाढतो, नाहीसा होतो. शिवाय आपल्याला आणखीन माणूस म्हणून जर आपण विचार केला तर आपल्याला जागेपण असतं, स्वप्न असतं आणि गाढ झोप पण असते. आपण जागृत असतो, आपण झोपेतही असतो आणि कधीतरी हा गाढ झोपेचा पण आपल्याला अनुभव येतो. ह्या ज्या 3 अवस्था रोज आपण अनुभवतो
आणि या 3 अवस्था येतात आणि जातात, कायम टिकत नाहीत. तर ही सुद्धा म्हणजे गाढ निद्रा ही सुद्धा ही प्रलयावस्था आहे. आपल्याला त्या अवस्थेमध्ये त्या वेळामध्ये कळत नाही, त्यानंतर आपण त्या गाढ अवस्थेचा जो काही अनुभव आहे तो कदाचित सांगू शकू, परंतु त्यावेळेला आपल्याला ते काही कळत नाही. अशा सगळ्या पद्धतीने आपण बदल कसा कसा असतो तो विचारात घ्यायचा आहे. आणखी एका पद्धतीने लय शब्दाचा विचार आपण करूया. आध्यात्मिक ग्रंथाचा किंवा आध्यात्मिक ज्ञानी मार्ग हे करणारा जो साधक आहे त्याच्यासाठी विचार करायचा आहे. त्यामुळे इथे आपण असं म्हणू की लय होणं म्हणजे चित्ताची एकाग्रता होणं. आता लय म्हणजे कमी कमी करायचं, दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी कमी करायच्या म्हणजे चित्त एकाग्र होईल. म्हणजे थोडक्यात असं आहे की आपल्या चित्तामध्ये ज्या अनेक वृत्ती येतात, काही आपल्याला जे जे काही हवं आहे असं वाटतं आणि त्या सगळ्या चित्तामध्ये वृत्ती ज्या येत असतात त्यामुळे आपल्याला भोवतालचं जग आहे ते भासतं. या सगळ्या वृत्ती भगवंताच्या ठिकाणी जर आपण एकाग्र केल्या तर मग काय होईल, हे सगळं जे दृश्य जग आहे ते असणार आहे पण त्याचं आपल्याला काही ते आपल्याला प्रभावित करणार नाही, असून नसल्यासारखं असं आपलं होईल की सभोवतालचं जग असणारच आहे, आपण त्या जगामधलेच एक आहोत. पण त्या जगामध्ये असूनही आपलं सगळं जर अनुसंधान त्या भगवंताशी असेल तर तिथे चित्ताची एकाग्रता लागेल आणि अन्य गोष्टीमध्ये आपलं चित्त जाणार नाही. त्यालाही लय असं म्हटलेलं आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की आपल्याला प्रलय शब्दाचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे. प्रलय म्हणजे सृष्टीच्या दृष्टीने आता आपण विचार केला दृश्य गोष्टींचा नाश हे तर आहेच, पण आता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने या शब्दाचा अर्थ कसा पाहता येईल याचा विचार करायचा आहे. तर आपल्याला ज्ञानी साधकाला चित्त एकाग्र करण्यासाठी बाकी सगळ्या गोष्टींचा लय व्हायला पाहिजे. म्हणजे वृत्ती जिथे जिथे जात आहेत, दृश्य गोष्टींकडे जातात. आपल्या भगिनींचा अनुभव तर आहेच, जरा एखादीची साडी आवडली तरी आपलं चालू असतं, आपण राजबोलाचं निरूपण ऐकतोय अगदी बरोबर आहे, तरी मनात कुठंतरी येतं अरे वा छानच आहे रंग. हे जे आहे ह्या चित्तवृत्ती आपल्या सगळीकडे धावणं आहे. सकाळची वेळ असते, आपला वर्ग चालू असतो आणि कोणीतरी छान पदार्थ फोडणीला टाकल्याचा छान स्वादिष्ट वास येतो, चटकन चित्तवृत्ती आपल्या तिथे जातात. हे जे काही आहे ह्या चित्तवृत्ती तिकडे न जाता भगवंताकडे जाणं म्हणजे चित्तवृत्तींचा लय होणं. त्या प्रलय शब्दामधला प्रकर्षेण लय हा प्रकर्षाने विषय जमला पाहिजे की नाहीच माझ्या वृत्ती कुठे जाता कामा, त्या भगवंताशीच लागल्या पाहिजेत. हे ज्ञानमार्गाला साधावं याच्यासाठी या शब्दाचा विचार समर्थ करायला सांगतात. या विश्वामधल्या ज्या अनंत वस्तू, व्यक्ती, प्राणी, घटना आकाराने आपल्याला त्यांचं ओळखता येतं किंवा नावाने आपण त्यांना ओळखतो. तर या सगळ्या दृश्यामध्ये त्या स्थूल याच्यात येतात. जसं आपण नेहमी म्हणतो आता भोवताली असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, टेबल आहे, आरसा आहे, कॉम्प्युटर आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या स्थूल रूपामध्ये आपल्याकडे येतात. त्याचं उपयोजन आपल्याला माहिती आहे, त्याचं नाव आपल्याला माहिती आहे, त्याचं रूप माहिती आहे, सगळं आपल्याला माहिती आहे. कालांतराने ह्या सगळ्या गोष्टी नाहीशा होतात हेही आपल्याला माहिती आहे. ज्या क्रमाने त्या येतात त्या उलट क्रमाने पुन्हा जातात. म्हणजे एखादी वस्तू नवीन आलेली असते तेव्हा तिचं जे नाविन्य, नुसतं नाविन्य नाही तर तिचं जे नवेपण आहे त्या नवेपणामुळे असणारं अशाही तिची जी शक्ती आहे ती शक्ती दिवसेंदिवस, जसं आता आपण म्हणतो की माझा मोबाईल मला बदलायला लागला आहे, 5 वर्ष झाली. म्हणजे 5 वर्षापूर्वी जेव्हा मोबाईल घेतला होता त्यावेळेला मोबाईलची असणारी शक्ती, त्याच्यातल्या बॅटरीची शक्ती, त्याच्यातल्या सगळ्या यंत्रणेची, ती 5 वर्षामध्ये कमी 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 होत गेली. म्हणजे ज्या क्रमानं तिचं निर्मिती झालेली आहे त्याच्या उलट क्रमाने बरोबर ती अव्यक्तात जाते. जशी दृश्य रूपात येते तशी ती अदृश्य, जशी स्थूलामध्ये ती येते तशी ती अदृश्य होऊन पण जाते. आपल्या या आध्यात्मिक भाषेमध्ये म्हणायचं झालं तर सूक्ष्माचं स्थूल होतं आणि ती जी खरं म्हणजे सूक्ष्म ही अवस्था आहे. आपण आता असं म्हटलं की दृश्य सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत आणि जी काही परमात्मा वस्तू आहे, जी ब्रह्मवस्तू आहे तीच फक्त आहे. तर ती जी सूक्ष्म वस्तू आहे
ती स्वाभाविक अवस्था आहे आपली. आता त्या सूक्ष्म अवस्थेचं स्थूलात रूपांतर झालं, पुन्हा त्या स्थूलाचं सूक्ष्मात रूपांतर होणं, पुन्हा स्वाभाविक अवस्थेमध्येच येणं. नेहमी आपल्याला पाण्याचं उदाहरण आहे. पाण्याची थंड ही स्वाभाविक अवस्था आहे. थंड रूम टेम्परेचरचं पाणी असं आपण म्हणूया, आपल्याला कळायला हवं म्हणून. तर ही त्याची स्वाभाविक अवस्था आहे. आपण त्याला बॉईल केलं किंवा त्याला फ्रीजमध्ये ठेवलं आणि परत त्याला फ्रीजमधनं काढून बाहेर ठेवलं किंवा उकळलेलं पाणी गॅस बंद केला की पुन्हा ते मूळ त्याच्या स्वाभाविक अवस्थेला येतं, कारण त्याची मूळ स्वाभाविक अवस्था ही थंड हीच आहे. तसं या संबंध किती जरी दृश्य जग निर्माण झालं असलं तरी देखील त्याची जी सूक्ष्म स्वाभाविक अवस्था आहे ती ब्रह्मच आहे, ती ईश्वरच आहे. आणि मग ह्या ज्या स्थूल गोष्टी निर्माण होतात आणि त्या नाहीशा होतात, ह्याचा अर्थ परत ते फक्त ब्रह्म तेच शिल्लक राहतं. म्हणून त्याला म्हटलं की ही स्वाभाविक अवस्था आहे. दृश्य जग निर्माण होईल आणि जाईल. जे काही 23 ओव्यांचं आपण मोठं चित्रपट पाहिला आणि असं घडेल असं घडेल असं घडेल असं घडेल असं म्हटलं, ते सगळं नाहीसं होईल. आणि ते असताना पण आणि ते नसताना पण ती ब्रह्म नावाची जी गोष्ट आहे तीच फक्त राहील. आणखीन एका पद्धतीने आपण विचार करायचा आहे. आपण आता असं म्हणूया की माणूस हा सर्वश्रेष्ठ कशा अर्थाने, कारण भगवंताने त्याला बुद्धी दिलेली आहे. पण आपल्या बुद्धीचं काय होतं तर आपल्या ज्या वासना असतात त्या वासना कधी कधी बुद्धीपेक्षा वरचढ होतात आणि त्या बुद्धीला झाकळून टाकतात. आपण हे म्हणतो की सतसत विवेकबुद्धी वापर, मग ती सतसत विवेकबुद्धी वापरली नाही की काहीतरी चूक घडते. त्यामुळे काहीतरी चुकीची गोष्ट, काहीतरी वासना, काहीतरी स्वार्थ, काहीतरी अहंकार त्या बुद्धीला झाकून टाकतो आणि ह्या वासना किंवा तो आता म्हटलं तसं अहंकार हा वरचढ होतो. आता या जर हा सगळा अहंकार आणि ह्या सगळ्या वासना ह्या जर नाहीशा झाल्या तर काय होईल, तर त्यालाच म्हणतात देहबुद्धीचा प्रलय होणं. म्हणजे देहबुद्धी नाश पावेल आणि आत्मबुद्धी उदयाला येईल. मग ती बुद्धीच फक्त काम करेल. केव्हा आपली बुद्धी काम करत नाही तर त्या बुद्धीच्या वरचढ होतो अहंकार किंवा वासना किंवा अन्य सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टी नाहीशा झाल्या तरच ही बुद्धी काम करणार आहे. या सगळ्या नाहीशा होणं म्हणजेच देहबुद्धी नाहीशा होणं, देहबुद्धीचा प्रलय होणं. आणि देहबुद्धीचा प्रलय होणं म्हणजेच आत्मबुद्धी उदय पावणं. आता निरनिराळ्या पद्धतीने पुन्हा पुन्हा त्याच एका मुद्द्यावरती समर्थ येतात. विश्वाचा प्रलय केव्हा होईल, कसा होईल ते देव जाणे, भगवान जाणे. आपल्याला काही त्याच्याशी हे कर्तव्य नाही. कर्तव्य नाही म्हणजे ते आपल्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे. पण आपल्या वासनांचा, आपल्या अहंकाराचा, आपल्या देहबुद्धीचा प्रलय करणं, निदान लय करत नाहीशा करत करत त्या संपवून टाकणं, अज्ञानाचा प्रलय करणं, हे तर आपल्याला शक्य व्हायला पाहिजे. आणि हे संतांना शक्य झालं आहे अशी उदाहरणासहित आपण संतांच्या चरित्रामध्ये दाखवू शकतो. त्यामुळे या सगळ्या विश्वातल्या दृश्य गोष्टींचा नाश केव्हा होईल किंवा होणार नाही, प्रलय केव्हा होईल किंवा होणार नाही याच्याबद्दल आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही. पण आपल्या वासनांचा लय होण्यासाठी आपण काय काय करायला हवं याच्यासाठीचा सगळा विचार आहे. तरच आपलं अज्ञान दूर होईल, तरच आपली देहबुद्धी दूर होईल, तरच आपला अहंकार दूर होईल. आणि हे संतांनी घडवलं आहे या चिंताच नाही, त्याचा विचार आपण करायचा आहे. समर्थांनी जरा एक वेगळी कल्पना मांडली, पूर्वी मांडलेली आहे. आज नुसतं त्याचा थोडक्यात विचार करून त्यातला जो समर्थांचा म्हणून विचार वेगळा आहे त्याचाच आपण जास्त अभ्यास करणार. समर्थांनी विवेक प्रलयाची कल्पना मांडली. समर्थांचा लाडका शब्द आहे विवेक. आणि ते म्हणतात की हा सगळ्यात महत्वाचा आहे. बाकीचे सगळे प्रलय ना 10व्या समासात आपण पाहिले ते सगळे घडतात, आपोआप घडतात. पण हा विवेक प्रलय आपल्याला घडवावा लागतो. आता जसं म्हटलं तसं आड येणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण बाजूला कराव्या लागतात, त्याला विवेक म्हणायचं. आणि तो आपल्याला करायचा आहे. बाकी 4 कोणते सांगितले ते सहज आपल्याला कळतील. त्याचं नुसती आठवण करूया. ते म्हणाले आपला रोज आपण अनुभवतो तो म्हणजे निद्रा प्रलय. आपण छानपैकी झोपतो, सगळे व्यवहार स्वाभाविकच थांबतात,
झोपल्यामुळे म्हणजे स्वप्नात काही चालू असतात नाही अशातला भाग नाही, परंतु झोपतो त्यामुळे प्रत्यक्ष व्यवहार सगळे थांबलेले असतात आणि त्याला निद्रा प्रलय असं म्हणायचं. पिंडाचे दोन्ही प्रलय सगळे सहज कळतील आपल्याला. दुसरा जो आपला पिंडाचा प्रलय आहे तो म्हणजे मृत्यू प्रलय. म्हणजे माणसाचे हा देह चालवणारे जे पंचप्राण आहेत ते पंचप्राण देह सोडून जातात आणि मग सगळे व्यवहार ठप्प होतात, कायमचेच बंद होतात. निद्रेमध्ये आपण पाहिलं की व्यवहार काही काळ बंद होतात, त्यामुळे तो निद्रा प्रलय. हे आता कायमचेच बंद होतात म्हणून मृत्यू प्रलय. हे दोन आपल्या शरीराचे म्हणजे सजीवांचे असं म्हणूया प्रलय आहे. दोन प्रलय, पिंडी ते ब्रह्मांडी, तर त्या ब्रह्मदेवाचा पण एक निद्रा प्रलय आहे आणि चौथा सृष्टीचा पण प्रलय आहे. आता ब्रह्मदेवाचा निद्रा प्रलय काय, तर ब्रह्मदेवाची जी रात्र आपलं शयनी एकादशी, देव झोपले असं म्हणतो, तेवढ्या काळापुरते सृष्टीचे सगळे व्यवहार आहेत ते थोडे खुंटल्यासारखे होतात, त्याला ब्रह्मदेवाचा निद्रा प्रलय म्हणतात. म्हणून शयनी एकादशी म्हणतो की आता देव झोपले आणि मग चातुर्मासामध्ये ते पुन्हा सगळं सुरू होतं. तर असं जे काही काळापुरतं असं म्हणतो की सगळे व्यवहार जे आहेत, सृष्टीचे व्यवहार आहेत ते थंडावतात, खुंटतात आणि म्हणून त्याला ब्रह्मदेवाचा निद्रा प्रलय म्हणतात. आणि यद दृष्टम तद नष्टम, जे काही दिसत आहे ते सगळं नाश पावतं. या सूत्रानुसार जे काही आहे त्या सगळ्या संपूर्ण सृष्टीचा नाश होणं त्याला सृष्टी प्रलय म्हणतात. पण हे चारही प्रलय जे आहेत त्याला काही फार समर्थ महत्व देत नाहीत. नावं सांगतात किंवा त्याचा अर्थ सांगतात. निरनिराळ्या शास्त्र ग्रंथांमध्ये याच्याबद्दल विचारणं केलंय, उपनिषदांमध्ये याचा विचार केलाय, म्हणून त्याचा सगळ्याचा उल्लेख केलाय समर्थाने. पण हे सगळे प्रलय हे प्रकृतीच्या नियमानुसार चालतात, आपल्याला काही त्याच्यासाठी करायचं नसतं. समर्थांना अभिप्रेत असणारा जो पाचवा सर्वश्रेष्ठ प्रलय आहे तो मात्र वेगळा आहे, त्याला त्यांनी विवेक प्रलय असं म्हटलंय. आता या विवेक प्रलयामध्ये हे जे दृश्य जग आहे सभोवताली आपल्या, ते काही नष्ट वगैरे होत नाही, ते आहेच, पण असून सुद्धा ते नसल्यासारखं भासतं. दृश्य जगामध्ये घडणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या घटनांचा, त्या दृश्य गोष्टींचा साधकावर काहीही परिणाम होत नाही, याला विवेक प्रलय म्हणायचं. भोवताली काय चाललेलं आहे ती प्रत्येक गोष्ट मला कळलीच पाहिजे का, काही आवश्यकता नाही आहे. माझ्या साधनेच्या दृष्टीनं, माझ्या अभ्यासाच्या दृष्टीनं मला ज्या काही गोष्टी हव्या आवश्यक आहेत तेवढ्या कळल्या की पुरे, सगळं की कळलं पाहिजे अशातला भाग नाही. हा विचार ह्या विवेक प्रलयातून समर्थ आपल्याला सांगतायत. आणि हा विवेक प्रलय ज्याला साधला त्या साधकाची प्रगती होते. दृश्य जग मिथ्या आहे असं किती जरी सांगितलं तर ते मिथ्या आहे. तर मुळातच विवेक प्रलय जे करायचं तर ते असलं काय आणि नसलं काय काहीच फरक पडणार नाहीये. त्यामुळे साधकाच्या जीवनामध्ये हा विवेक प्रलय जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. काही वेळा ना लहान मुलं आपल्याला फार काही विशेष सांगून जातात, म्हणजे त्यांच्या कदाचित तोंडून भगवंतच किंवा कोणीतरी असा समर्थांचं का तत्ववेत्ताच बोलून जातो की काय असं आपल्याला वाटेल, असं घडतं. मी माझंच उदाहरण देणार आहे. लहान होता नातू माझा, 4-5 वर्षाचा असेल, आणि मी अशीच 2-3 महिने राहायला आले होते. सातत्यानं आमचा दोघांचा सहवास तेव्हा की त्याला शाळा उद्योग काही नव्हतं, लहान होता, आणि त्यामुळे सारखं गोष्टी सांगायच्या, खेळायचं, गाणी म्हणायची, काय 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 छान आनंद 2-3 महिने चालला होता आमचा. आणि परत जायच्या आधी 2-3 दिवस मी सहज त्याला म्हटलं की आता मी भारतात परत जाणार, मग तुला माझी आठवण येईल ना, मला तरी तुझी खूप आठवण येईल बाबा. आता ते यावरती आपल्याला अपेक्षित उत्तर काय आहे, हो ना आजी मला पण तुझी आठवण येईल, असंच उत्तर अपेक्षित आहे. पण पटकन बोलून असं गेला की नाही मला नाही आठवण येणार. तर मी जरा चमकले, म्हटलं म्हणजे नाही म्हणाला, असलीच तर असशील, नसलीच तर नसशील. हे जे काही आहे हे दृश्य जग आहे, असू दे, त्यात ते जे काही आहे ते असल्याचा आणि नसल्याचा आपल्यावरती काहीच परिणाम होणार नाही. हे इतकं महत्वाचं तत्वज्ञान
आपल्याला कळायला किती वेळा दासबोधाची पारायणं करायला लागतात. कारण आपण ह्या सगळ्या दृश्य जगामध्ये असे अडकत असतो. आणि याला समर्थ सांगतात की ह्या दृश्य जगात न अडकण्यासाठी विवेकाने करावयाचा हा लय आहे. कमी कमी करायचं. दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी कमी कमी करायच्या, एकदम जाणार नाहीत. मनुष्य स्वभाव आहे, त्यामुळे दृश्य जगामध्ये आपण अडकणारच. पण हळूहळू जे विषय आपले नाहीत ते कसे कसे कमी करता येतील याचा विचार करायचा. आता पुन्हा पुन्हा सांगण्यामागचं कारण काय असेल? त्याचं कारण हेच आहे की नाशिवंत ज्या गोष्टी आहेत त्या नाशिवंत गोष्टींना, म्हणजे या नष्ट होणाऱ्या या विश्वाला, या दृश्य जगाला तुम्ही खरं मानू नका, हे सांगायचं आहे. विवेकाने आपल्याला या सगळ्या गोष्टीचा प्रलय करून टाकायचा आहे. त्याचा लय कमी 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 करत नाहीशा करून टाकायच्या आहेत. आणि त्या परमात्म्याला जे शाश्वत असणार आहे त्याला आपल्याला ओळखायचं आहे. तोच एक शाश्वत आहे. आता हे करताना सामान्य साधकांनी, समोर असणाऱ्या म्हणजे समर्थांच्या समोर ही जी मुलं होती त्यांच्यासाठी पण हा विषय आहे की विवेकानं प्रलय करायचं म्हणजे काय करायचं. तर पुन्हा आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रियांवरती विषय येतो की एक 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 गोष्टी आपण वाणीचा प्रलय करायचा. म्हणजे जे काही आपल्याला बोलायचं आहे ते बोलण्यापूर्वी एक तर कमी बोलायचं, आवश्यक असेल तरच बोलायचं. बोलण्यापूर्वी हे मी बोलायला हवं आहे का, त्याचा काही उपयोग होणार आहे का, परिणाम काही गैर तर होणार नाही ना, अशा सगळ्या विचारांचा आधी अभ्यास करायचा आणि मग बोलायचं. याला वाणीचा प्रलय म्हणायचं. फक्त मौन घ्यायचं आहे असं नाही, म्हणजे विपश्यनेला गेलं की तिथे बोलायचंच नसतं. आता बोलायचं असतं तर पहिले 2-3 दिवस किती त्रास त्याचा होतो, अनेक अनुभवी लोक आपल्याला सांगतात. तर बोलायचं नसणं आणि बोलण्याची जरूर न वाटणं ह्यात फरक आहे. तिथे बोलायचंच नसतं, तुमच्या मनात येवो काही हवं पण नाही बोलायचं. आपल्याला प्रलय शब्दातून किंवा हे जे लय कमी कमी करायचं आहे आणि हळूहळू ते पूर्ण नाहीसं करायचं आहे, याच्यामध्ये काय आहे तर वाटणारच नाही बोलावंसं. याच्यासाठी विवेकाने कसा अभ्यास करायचा. एक बोलणं ही क्रिया जमली तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जमतील. किंवा आता रसना की खरं तर वय वाढल्यानंतर अगदी बऱ्याचदा अनुभव येतो की म्हातारपणीच खावंसं वाटतं आणि सारखं मनात एकीकडे मात्र असा विचार येतो की अरे 70 वर्ष आपण किती किती खातोय, किती किती काय काय चवीपरी आपल्याला माहिती आहे, आता काय करायचं आहे असं एकीकडे वाटतं. पण तरीही मग त्यावेळेला त्या रसनेसाठी विवेकानं करायचा प्रलय कोणता, कशा त्या रसनेला बरोबर खाली खाली आणायचं. तर त्याच्यासाठी खाण्यावरती कसा आपलं अमुकच पाहिजे, हेच पाहिजे, हे चांगलं नाही झालं, मी करते, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू छान, सगळं छान आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. हा जो आहे तो रसनेचा केलेला विवेक आहे. विवेकानं केलेला एका अर्थाने ह्या इंद्रियांच्या सगळ्याच गोष्टी, आपण आपलं बोलणं आणि खाणं या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे बाकी ठीक आहे. दृष्टीचा प्रलय तर आपण ध्यानाचा अभ्यास करतो, जपाचा अभ्यास करतो, त्यावेळेला खरोखरच भ्रूमध्यामध्ये एकाग्र करून डोळे मिटले जातात आपोआपच. त्यामुळे त्या होतच की दृष्टीचा विवेकानं की काय बघा. पण युरोप टूरला जायचंच आहे, मला एकदा अमुक बघायचंच आहे, हा सिनेमा माझा बघायचाच राहिलेला आहे, यासाठी सुद्धा आपल्याला दृष्टीचा विवेकाने प्रलय करायलाच हवा. तर असं या सगळ्या इंद्रियांच्या बाबतीमध्ये आपल्याला समर्थ या प्रलयाच्या शब्दाचा अर्थ या अर्थाने शिकवत आहेत. त्यामुळे विवेकाने आपल्याला सगळ्या दृश्य जगातल्या गोष्टी आहेत आणि ह्या नाशिवंत आहेत, त्या नाहीशा होणाऱ्या आहेत, मग त्याच्यामध्ये का रमायचं, जे खरं शाश्वत आहे त्याच्यामध्ये आपल्याला रमायचं आहे, त्या सूक्ष्म गोष्टीकडे आपल्याला जायचं आहे, हा सगळा विचार त्यांनी आपल्याला सांगितलाय. आणखीन 3 नावं यापूर्वी त्या मला वाटतं 10व्या दशकातल्या समासामध्ये आलेलं आहे की एक तरी दैनंदिन प्रलय म्हटलं,
एक महाप्रलय म्हटलं आणि एक आत्यंतिक प्रलय म्हटलं. या शब्दांवरूनच आपल्याला त्याचा अर्थ कळेल. दैनंदिन प्रलय म्हणजे आपण अगदीच आपल्या भाषेत बोलायचं झालं तर आपण म्हणतो ना, रात गई बात गई, कालचं झालं ते संपला आता विषय, असं आपण म्हणतो. तर तसं नवीन वर्ष आज सुरू होत आहे, तर आपण आधीच्या वर्षांमध्ये होऊन गेलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या निदान कटू गोष्टी तरी विसरून जाऊ. खरोखरच आपण असं मनाशी ठरवूया का की एखाद्या व्यक्तीशी, एखाद्या घटनेशी आपलं नाही जमलं तर आजपासून आपण ते विसरून जायचं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, कोरी पाटी करून टाकायची, अशी कोरी पाटी करून हे करायचं, त्याला दैनंदिन प्रलय असं म्हटलं. की आधीचं जे आहे, आधी याचा अर्थ भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे अगदी आधीच्या क्षणातल्या गोष्टी की ज्या कटू आहेत, वाईट आहेत, त्या सगळ्या गोष्टी पुसून टाकायच्या, त्याला दैनंदिन प्रलय म्हटलं. तसाच महाप्रलय तेही आपल्या लक्षात येतं. तर समर्थांच्या ह्या समासाच्या दृष्टीने विचार केला तर समर्थांनी या सृष्टीच्या प्रलयासंबंधी मी केलेला आहे. त्यामुळे या महाप्रलयाच्या गोष्टी, निसर्गामध्ये अशा अनंत गोष्टी घडत असतील त्याही आपल्याला विसरून जायचं आहे. आत्यंतिक अगदी घडू नये त्या गोष्टी, त्याचाही प्रलय करायचा, त्याही सगळ्या नाहीशा करायच्या. आणि या पद्धतीने जर आपण त्या सूक्ष्माकडे, ब्रह्माकडे जायचं ठरवलं तर आपल्याला या 24 ओळ्यांचा अर्थ आपल्याला कळेल. आता मी सुरुवातीला म्हटलं तसं की बाबासाहेब बेलसेऱ्याने पारिजात म्हणून जे काही दासबोधावरचं एकेका समासावर एकच पान एवढंच लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी या प्रलय आणि लय या दोन्ही शब्दांचे वेगळे अर्थ खूप सारे दिले. त्यातल्या सगळ्या शब्दांच्या अर्थांकडे पाहिलं तर कॉमन गोष्ट एकच आहे की जे जे काही दिसतं आहे ते लय करणं, कमी करणं, हळूहळू ते आपल्याला पूर्णपणानं संपवूनच टाकायचं आहे, शिल्लक ठेवायचंच नाही आहे. कारण ते शिल्लक राहतच नाही, कारण जे जे काही आहे ते नाशिवंतच आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला हा विषय सांगितला. आता हाच विषय पुढला जो आपला समास आहे त्याच्यामध्ये जरा वेगळ्या पद्धतीने येणार आहे. त्याच्यात आपल्याला ते कथा सांगणार आहेत. म्हणजे विषय हाच, दृश्य गोष्टी, स्थूल गोष्टी, सूक्ष्म गोष्टी, नाशिवंत गोष्टी, शाश्वत गोष्टी, तेच जे काही परमतत्व ब्रह्म आहे, जे सूक्ष्म आहे, शाश्वत आहे, त्याचाच विचार करायचा आहे, हेच सगळं सांगायचं आहे. पण एका कहाणीच्या माध्यमातून समर्थ आपल्याला ते सांगणार आहेत. तर मग आपण आज इथेच थांबू आणि कहाणी शुक्रवारी पाहू. कारण याच समासाचा विषय आज थोडासा अभ्यास मात्र करायचा की तो प्रलयाचा 10व्या दशकातला समास पण वाचायचा. कारण त्या समासातलं मी आत्ता मुद्दामच काही सांगितलं नाही, कारण ते पूर्वी झालेलं आहे. या समासातल्या ओव्या काही अशा मोठ्या अभ्यास करायला हव्यात असं नाही. एक मोठी जंत्रीत समर्थाने आपल्याला दिली आहे की ह्या संबंध दृश्यसृष्टीचा नाश होणार आहे म्हणजे काय काय होणार आहे. आता तसं पाहायला गेलं तर हे कल्पनेतलंच सगळं आहे. हे असंच्या असं सगळं घडणार आहे का माहिती नाही आपल्याला. पण सृष्टीचा प्रलय होणार म्हणजे असं काहीतरी भयानक घडेल अशा पद्धतीचा विचार सांगितलाय. शास्त्रग्रंथ पण असं सांगतो. त्यामुळे त्या गोष्टी पण ह्या घडतील का नाही आपल्याला माहिती नाही. आपल्याला काय करायचं आहे तर नरदेहाचं घबाड आपल्याला मिळालेलं आहे. त्या नरदेहामध्ये राहून आपण शाश्वत असणाऱ्या या ब्रह्माचा शोध घ्यायचा आहे. त्या ब्रह्मालाच फक्त ओळखायचं आहे आणि त्यासाठी या बाकी सगळ्या गोष्टींचा लय करून टाकायचा आहे. असा विचार मनात ठेवायचा आणि मग त्या शुक्रवारी आपण कहाणीकडे जाऊया. धन्यवाद.